वर्धाच्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात मुलांच्या जेवणात अळ्या आढळल्या आहेत। वसतिगृहात भोजन, नाश्ता, दूध, फळ मिळत नसल्याची पुरवठा केलेल्या फळांमध्ये अळ्या असल्याची विद्यार्थ्यांची ओरड सुरू होती। वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शासकीय जीआरनुसार जेवण मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे। निकृष्ट दर्जाच्या फळांचा कंत्राटदाराकडून पुरवठा होतो। वर्धाच्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृह उमरी मेघे येथील धक्कादायक हा प्रकार घडलेला आहे। 2 दिवसांपासून वसतिगृहातील विद्यार्थी उपाशी असल्याची माहिती मिळाली। वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा समाज कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या, गृहपाल कंत्राटदाराच्या विरोधात विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीकडे गृहपालांचे दुर्लक्ष, गृहपाल कंत्राटदार बदलवण्याची वसतिगृहातील विद्यार्थ्यांची मागणी आहे। महानिसेवनकर्ता सतीश काळे, वर्धा। सर, आमच्या वसतिगृहामध्ये समस्या याच्या आहे की भोजनाच्या समस्या जास्त प्रमाणात समस्या जास्त आहे। त्या माध्यमातून आम्हाला व्यवस्थित जेवण, फळं, अंडे जे दैनंदिन डेली जे रुटीनमध्ये मिळणाऱ्या वस्तू आहे त्याबरोबर आम्हाला मिळत नाही आणि त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आलो आहे। आम्ही या गोष्टीचे सरांना निवेदन पण दिले आहे आणि काल पण आम्ही समाज कल्याण आयुक्ताला येऊन एक निवेदन दिलं आहे। त्याची ओसी पण आमच्याजवळ आहे। आमच्या एकच मागणी आहे की ज्या जीआरमध्ये ज्या गोष्टी आहे त्या मुबलक गोष्टी आम्हाला हव्या आहे। याच्या व्यतिरिक्त आमची काहीच मागणी नाही आहे। ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या गोष्टी परिपूर्ण आम्हाला मिळाव्या हीच आमची मागणी आहे आणि या मागणीनुसार आता आयुक्त मॅडम यांच्याशी आमचं बोलणं झालं आहे। त्या मंगळवारी वसतिगृहाला भेट करून आमच्यासोबत संवाद साधणार आहे। आम्ही पण त्यांची वाट बघतोय की आमच्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्यामार्फत पोचाव्या अशी आम्हाला एक हे आहे, अपेक्षा आहे। तुमच्या हक्काचं तूप हा एक तुपाचा मोठा एक प्रश्न आहे। आम्हाला आता गेल्या 2 महिन्याचं तूप 500 ग्रॅम मिळालं आहे। तर त्याच्यातला 500 ग्रॅममधला 450 ग्रॅमचा डब्बा आहे। त्याच्यात 50 ग्रॅमचा हे तफावत होती आणि या तफावतीमुळे आम्ही डायरेक्ट म्हटलं आहे आमचे जवळपास 4 महिन्याचं तूप बाकी आहे। तर त्या 4 महिन्यातून आम्हाला फक्त 2च महिन्याचं तूप मिळालं। काय वाटते कमी? सगळ्यात जास्त कॉन्टॅक्ट संपर्क आहे माझा कंत्राटदारसोबत होता, कारण का जे एखादी वस्तू जर कमी मिळत असले तर मी त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करत होतो। माझं बोलचाल नेहमीच त्याच्यासोबत राहायचं, पण तो कधी त्याने मला प्रत्यक्षात रिस्पॉन्स दिला नाही आहे। आम्ही त्याला असं बोललो की बाबा तू इथं येऊन आम्हाला भेट, आमच्या काही समस्या आहे त्या क्रिएट करायचं आहे। तो अपेक्षित उदाहरणं देत होता की आज येतो, उद्या येतो। अजूनपर्यंत दिवाळी नंतरपासून ज्या समस्या आम्हाला निर्माण झाल्या तोपर्यंत तो अजूनही इथे आला नाही। या गोष्टीचे माझ्यासोबत त्यांच्या रेकॉर्ड येण्या बोलण्याच्या आणि जे बोललो आहे ते पूर्ण प्रत्यक्षात माझ्याकडे रेकॉर्ड आहे की तू इथे येऊन भेट, आम्हाला आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सॉल्व कर। आम्हाला अपेक्षितच उत्तर मिळाली। कंत्राटदाराचं आणि गृहपालाचं तेवढं काही अपेक्षित सांगता नाहीत मला की अंदर काय आहे काय नाही, याच्याविषयी मला तेवढं हे। मी मागासवर्गीय मुलांचे नवीन शासकीय वसतिगृह उमरी मेघे इथले वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थी आहे। 17-2023-24 मधले विद्यार्थी आहे। तर इथे विद्यार्थी 24-25 इथे विद्यार्थी 8व्या वर्गापासून तर PG पर्यंत विद्यार्थी वसतिगृहात राहत असतात। या वसतिगृहामध्ये 100 विद्यार्थी राहत असतात। आम्हाला मंगळवार रोज हप्त्यातून एक वेळा चिकन आणि एक वेळा मटण मिळते। गेल्या मंगळवारी 3 तारखेला आमचे एकूण प्रति विद्यार्थी 250 ग्रॅम मिळते। तर आमचे एकूण 43 विद्यार्थी होते चिकन लिस्टमध्ये। त्या हिशोबानं आम्हाला 11 किलो चिकन मिळालं पाहिजे होतं, परंतु 8च किलो चिकन आलं आणि आम्ही अशी बाब आमच्या गृहपाल सरांना सांगितलं तर ते म्हणते ते आता कंत्राटदारासोबत बोलली की नाही तर माहीत नाही आम्हाला, पण आम्हाला म्हणते अजून की तुम्ही ॲडजस्ट करा। आता आम्ही सांगा 12 पोरं कसे ॲडजस्ट होणार आहे? 3 किलो 11 किलोतून 3 किलो कमी देत आहे। याले जमीदार कोण आम्ही हे म्हणणार आहोत। आम्ही अजून एक आहे आम्ही आमच्या वसतिगृहामध्ये दरवर्षी 10,000 रुपये पालक सभेला येते। तर ते आम्ही त्या पैशाचं पालक सभा न घेता आम्ही ते पुस्तक कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे पुस्तक घेण्याकरता वापरतो आणि आम्हाला 5,000 रुपये स्पोर्टचे मिळाले होते। तर त्याच्यातले 10,000पैकी सरनं 500 रुपये काढून घेतले न सरनं ह्या मुलांच्या हाती पैसे दिले न असे म्हणे का हे 500 रुपये माझं कमिशन आहे, अशा स्पष्ट शब्दात बोलले। त्यावेळेस मी होतो नाही, परंतु हे मुलं स्पष्ट बोलले। त्याच्यात ते झाले 10,000चे 500 रुपये कमिशन, मग होते 5,000। तर त्या 5,000तले अजून 500 काढले जे स्पोर्टचे होते 5,000, त्याच्यातून 500 रुपये माझं कमिशन। अशा प्रकारे 15,000वर सरनं 1,000 रुपये कमिशन घेतलं मुलादेखता।
सर कोणता आदर्श घेईन मुलं तुमच्याकडून, ह्या एक प्रश्न आहे आमचा तुम्हाला. काय नेमकं 100% तर सर राहत नाही, पण आता त्यांनी कितीचं तिकडं आपलं प्रेझेंट दावते आम्हाला अजून त्याचे दाखवले नाही आहे. परंतु इथं संख्या राहते कमी आणि तिकडं जास्त दाखवते, असे पोरामध्ये चर्चा सुरू आहे. जेवण म्हणजे सर आज आमचं 10:30 वाजता सिलेंडर आलं. आज सकाळची ज्याची शाळा होती ते शाळेत न जाता कसे जाणार आहे, नाश्ताच नंतर झाला तर ते थांबले जेवण होईन बा म्हणून, पण जेवणाच्या टायमापर्यंत सिलेंडरही आले नाही. हे मुलं तसेच आहे, शाळेत न जाता उभे आहे. तर आम्ही आता ठरवलं होतं की जोपर्यंत आयुक्त मॅडम आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, 5 वाजो का 6 वाजो. परंतु मॅडमनं आम्हाला एक शब्द दिला की मंगळवारपर्यंत मी प्रत्यक्ष तुमच्या वसतिगृहात येऊन भेटतो. आम्ही मॅडमच्या शब्दाचा मान ठेवू. आम्ही आता मंगळवारपर्यंत आम्ही ॲडजस्ट करू. जेवणाबाबतीत सांगावं म्हणजे असं की कधी तेल राहत नाही, कधी सिलेंडर राहत नाही. ज्या दिवशी चिकन कमी गेलं होतं 9 ते 10 वाजता स्वयंपाक जे 3 किलो उरलं होतं, मग सरांनी ॲडजस्ट करून आम्हाला दिलं. तर ते 9 ते 10 वाजता पोरांनी जेवण केलं. हे पहिली डावची गोष्ट नाही, याच्या अगोदर खूप साऱ्या झाल्या आहे. परंतु आम्ही वार्डनला सांगितलं तर वार्डन म्हणते की ॲडजस्ट करा. पण आम्ही म्हणलं ठीक आहे बा सर, म्हणत आहे सराच्या शब्दाचा मान ठेवू. परंतु त्याच्यावर अशी कोणतीही आम्हाला सोल्युशन मिळाले नाही परमनंट. आमची मागणी अशी आहे की एक आम्हाला स्थायी गृहपाल हवा. जे सरकार आता अतिरिक्त चार्ज आहे ते पाहिजे नाही, आम्हाला एक स्थायी गृहपाल हवा. पासून आम्हाला जेवणाचा त्रास होता. या सर्व गोष्टीला आम्ही आमच्या सगळ्या निवेदन दिले आहे आमच्या गृहपाल सरांना. पण या गोष्टीचं कधीही आणि कुठल्याही बाबतीत आम्हाला या समस्येचं निराकरण झालं नाही आहे. आम्ही आमच्या पूर्ण समस्या घेऊन या ठिकाणी समाज कल्याण आयुक्ताला भेट दिली आहे आणि आमच्या समस्याचं निराकरण झालं पाहिजे, बस आमची एवढीच मागणी आहे. काय गृह सुरू झालं तेव्हापासून आम्हाला कुठले तूप मिळालं नाही. जेव्हा कधी आम्ही तुपाबद्दल विचारपूस करतो तेव्हा आम्हाला फक्त ॲडजस्ट करा हा शब्द दिला जातो. त्याच्यानंतर आम्हाला फळाची कुठल्याच प्रकारची क्वालिटी चांगल्या मिळाली नाही. 4 दिवसानंतर आम्हाला फळ दिल्या जाते आणि जेवणाचीसुद्धा क्वालिटी एकदम खालच्या दर्जाची आहे. जे काही GR प्रमाणे आहे अनलिमिटेड जेवण, असं काही कुठल्याच प्रकारचं जेवण वगैरे मिळत नाही. आणि या सर्व गोष्टीची आम्ही गृहपाल सरांकडे तक्रार केली आहे, तरी गृहपाल सरांनी यावर कुठलीच ॲक्शन घेतली नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व समाज कल्याण आयुक्ताला भेट दिली आहे. नेहमीच गेल्या 3-4 दिवसापासून फळांमध्ये अळ्या निघल्या जाते आणि या सगळ्या गोष्टीचे प्रूफसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे.